श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवार. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत असतात, तसेच याच महिन्यामध्ये दत्त जयंती देखील आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता मार्गशीर्ष गुरुवारचे आपण व्रत करत असो, उपवास करत असो किंवा अगदी करत नसो, तरी पण आपल्याला काही उपाय व सेवा जरूर करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा व भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळेल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात, ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही. मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता उद्या गुरुवारचा दिवस. उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही. म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून आपण आंघोळ करायची आहे. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. आता या दिवशी आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी आपण जिथे पूजा मांडतो तिथे देखील गोमूत्र शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण गोमूत्र शिंपडायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आता अगदी आपण उपवास करत असो किंवा करत नसो तरी पण आपल्याला या सेवा करायच्या आहे. तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करावं. आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्यावरती लेपन करावं. उंबरठ्यावरती अशा प्रकारचं लेपन असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर राहते, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. तसेच या दिवशी आपल्या मुख्य दरवाजावरती देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मग आपण थोडंसं हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि ते तुम्ही अगदी गोलाकार पद्धतीने सारवून देखील घेऊ शकता. त्यावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे. आता रांगोळी काढताना आपण तांदूळ घ्यायचे आहे, तांदूळ बारीक करायचे आहे आणि ते तांदळाने आपल्याला त्या हळदीवरती रांगोळी काढायची आहे. तसेच आता आपण एक तांब्याने भरलेला कलश घ्यायचा आहे, तांब्या घ्यायचा आहे, त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कार्य ही होत असतात. आता त्या तांब्यामध्ये आपण थोडंसं शुद्ध जल टाकायचं आहे. घरामध्ये गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील टाकू शकता. एक सुपारी, तसेच एक नाणं, हळदी कुंकू, फूल, अक्षदा त्या आपल्याला कलशामध्ये टाकायच्या आहे. आता त्या कलशामध्ये आपल्याला 5 आंब्याची पाने किंवा 5 विड्याची पाने टाकायची आहे. त्या पानांवरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. तसेच अष्टगंध देखील तुम्ही लावू शकता. आता यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे तांदूळ आपण त्यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं. आता आपण मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकू शकता किंवा शुद्ध तूप जर नसेलच तर तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकलं तरी पण चालेल. आता या दिव्यामध्ये आपल्याला 2 लवंगा टाकायच्या आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या, त्यांना पुढे फूल देखील पाहिजे. अशा 2 लवंगा आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे. असा दिवा जर आपण मुख्य दरवाजावरती प्रज्वलित केला तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होत असतो व आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. मग असा दिवा तुम्ही अगदी सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा जर तुमच्याकडे सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा जरी असा दिवा मुख्य दरवाजावरती प्रज्वलित केला तरी पण चालेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जे काही तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता. तसेच लवंग आपण स्वतः खाल्ले तरी पण चालेल किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो व आपल्या घरामधील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. आता या दिवशी आपल्याला एक फूल घरी आणायचं आहे, ते म्हणजे गोकर्णीचं फूल. हिंदू धर्मामध्ये अनेक लाखो देवदेवता आहेत. प्रत्येक देवतेचं विशेष असं महत्त्व असून प्रत्येक देवतेला विविध पदार्थ आणि वस्तू तसेच अलंकार आणि शस्त्रप्रिय आहे.
त्याप्रमाणे त्या प्रत्येक देवतांना खास असं फुलही प्रिय असल्याचं पुराणांमध्ये आढळतं। प्रत्येक फुलाचं ज्योतिषशास्त्रामध्ये वेगवेगळं महत्त्व आहे। वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल म्हणजेच अपराजिता हे सुख, समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते। गोकर्ण फुलांचा उपयोग महादेव, विष्णू, शनिदेव, देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो। गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत। घरामध्ये गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते। गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते। गोकर्ण फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते। गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते। गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते। भगवान विष्णूंची कृपा मिळते। माता लक्ष्मी गोकर्णी सोबत राहते, ज्यामुळे जीवन आनंदी राहते। कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे। गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते असे मानले जाते। यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडतात। आता आपल्याला गोकर्णीचं फूल घरी आणायचं आहे। आता जिथे पण जवळपास गोकर्णीचं फूल असेल किंवा अगदी बाजारातून गोकर्णीचं फूल खरेदी केलं तरी पण चालेल। आता हे फूल घरी आणल्यानंतर आपण एक ताम्हण घ्यायचं आहे। ताम्हणामध्ये हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे। देवघरामध्ये प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता। या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे, फूल व्हायचं आहे, तसेच दिव्याला आपण आसन देखील द्यायचं आहे। मग आसन देताना तुम्ही खाली स्वस्तिक काढू शकता किंवा तांदळावरती जरी हा दिवा ठेवला तरी पण चालेल। आता त्यानंतर गोकर्णीचं फूल ताम्हणामध्ये ठेवायचं आहे आणि या फुलाला आपण थोडंसं हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे। लाल रंगाचं कापड असेल तर ते देखील आपण माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे, त्यावरती देखील तुम्ही हे फूल ठेवू शकता। आता आपल्याला काही सेवा देखील करायची आहे, कारण की आपण फक्त उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही। त्यामुळे आपण सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे। तर आपल्याला माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम 11 वेळा म्हणायचं आहे। त्याचसोबत आपण कनकधारा स्तोत्र 1 वेळा आणि श्री सुक्तम 1 वेळा म्हणायचं आहे। आता या सेवा करणे तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तरी पण चालेल, श्रवण केलं तरी पण चालेल, पण आपल्याला या सेवा करायच्या आहे। आता या सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो। घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही। आपण खूप मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही। मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही। जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचं आहे। आता आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे। मातीची पंती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवावे। तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे। त्यानंतर भीमसेनी कापूर घ्यायचा आहे। भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो। भीमसेनी कापराच्या 2 वड्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवायच्या आहे आणि त्यावरती आपण जे काही अपराजिताचं म्हणजेच गोकर्णीचं फूल घेतलं होतं ते फूल आपण तिथे ठेवायचं आहे। आता हा उपाय आपण माता लक्ष्मी समोरच करायचा आहे। हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा आपल्याला उघडा ठेवायचा आहे, तसेच खिडक्या असतील तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। या फुलाचा वास माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। त्यानंतर कापरासोबत आपण हे फूल जाळायचं आहे। या फुलाचा सुगंध माता लक्ष्मीपर्यंत जाईल अशा पद्धतीने हे फूल आपण तिथे ठेवायचं आहे। आणि जेव्हा हे फूल जळत असतं तेव्हा आपण ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत राहायचा आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र म्हणावा, त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते। तसेच आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होत असतात। त्यानंतर अर्धे काही तांदूळ राहतील तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकले तरी पण चालेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।